इचलकरंजी शहरामध्ये IPL बेटिंग प्रकरणी गेल्या 2 दिवसापूर्वी 6 जणांना अटक केली होती. त्यामध्ये 3 आलिशान गाड्या, रोख रक्कम सुमारे असा ₹6.25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज बघितलं तर भाजपचे नगरसेवक नितेश पवार यांना अटक केली. त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी झाले आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी IPL सट्टा घेण्यात येत होता त्या घरामध्ये पोलिसांनी छापा टाकला असता तर जवळजवळ 104 पीसी म्हणजे कॅम्प्युटर जप्त करण्यात आले आहे. जवळजवळ हे पीसी IPL सट्ट्यासाठी घेण्यात आले आहेत का? त्यासाठी महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये किंवा देशामध्ये पाठवण्यात येणार होतं का? हा सट्टेबाजासाठी पीसी वापरण्यात येणार आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाजीनगर पोलीस व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने पुन्हा त्याच्या बडवेच्या घरावर छापा मारून सुमारे आज हे 104 पीसी पोलिसांनी जप्त केले आहेत. हे पीसी आता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आणून ठेवण्यात आलेले आहे. जर ही कारवाई बघायला गेली तर मोठ्या प्रमाणात पाहिले तर यामध्ये पहिले 6 आरोपींना अटक केली. आज पुन्हा भाजपचे नगरसेवक नितेश पवार यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली. जर बघितलं तर आपण जर इचलकरंजी शहरामध्ये IPL बेटिंग इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे हे सध्या सुरू आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे जवळजवळ पोलिसांनी बडवे याच्या घरावर ज्या ठिकाणी IPL बेटिंग घेत होतं त्या ठिकाणी हे 104 कॅम्प्युटर व पीसी पोलिसांनी मॉनिटरसह सगळं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. यामध्ये अजून मोठी व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांचा तपास आता सध्या सुरू आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस आणि स्पेशल पथक करत आहे. कॅमेरामॅन रोहनसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.